सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबामधल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि याच उद्देशाने मनपाच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या। मात्र नागपूरमध्ये याच मनपा शाळा आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करताना दिसतात। गेल्या 10 वर्षांमध्ये नागपूर मनपाच्या तब्बल निम्म्याहून जास्त शाळा या बंद झाल्यात। शाळा बंद होण्यामागे शिक्षकांची कमतरता, पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आणि खाजगी शिक्षणाकडे वाढता पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल अशी अनेक कारणं पुढे येतात। याचाच हा रिपोर्ट पाहूया। जीर्ण झालेल्या इमारती, ओस पडलेले वर्ग, बंद दरवाजे आणि सुनसान शाळेचा आवार ही दृश्य आहेत नागपूर महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची। एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजाटानं भरलेली ही शाळा आज स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसतेय। गेल्या 10 वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे सातत्यानं झालेल्या दुर्लक्षामुळे शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढत गेलं। 2016 मध्ये महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक मिळून 225 शाळा होत्या। आज ही संख्या थेट 113 वर आली आहे। शाळांसोबतच विद्यार्थी संख्येतही मोठी घट झाली आहे। एकेकाळी 25,000 विद्यार्थी असलेल्या मनपा शाळांमध्ये आज अवघे 14,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। म्हणजेच तब्बल 11,000 विद्यार्थ्यांनी मनपा शाळांकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। यावरून सत्ताधारी भाजपवर काँग्रेस आणि विरोधकांकडून टीका केली जाते। या 10 वर्षामध्ये जे 226 जे शाळा होत्या तो 113 राहिलेल्या आहे। शिक्षक त्याच्यामध्ये कमी होत चाललेले आहे। त्याच्यानंतर शाळांची जी परिस्थिती आहे ही खालाकीची झालेली आहे आणि हे सर्व होत असताना या शाळांची जर बंद पडण्याच्या मागे त्याची पटसंख्या कमी झालेली आहे। याच्यामध्ये जर खरंच जर सत्ताधाऱ्यांची जर मानसिकता असते की या नागपूर शहरातील ह्या ज्या काही बंद होत असलेल्या या शाळा जर त्यांना जर सुरू करायच्या असेल तर सर्वप्रथम या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या त्या सर्व सुखसोयी सवलती त्या नीटनेटक्या असल्या पाहिजे। विद्यार्थ्यांना तिथे इंग्रजी माध्यम सुरू केलं पाहिजे। 2016 मध्ये एकूण शाळा 225, 2026 मध्ये शाळा उरल्या 113, 85 प्राथमिक 28 माध्यमिक शाळांचा समावेश। 1993 पासून शिक्षकांची बिंदू नामावली रखडल्यानं नवीन भरती ठप्प आहे। प्राथमिक शाळांमध्ये 328 शिक्षकांची गरज असताना सध्या केवळ 259 शिक्षक आहेत। माध्यमिक शाळांमध्ये 210 शिक्षकांची गरज असताना फक्त 90 शिक्षक उपलब्ध आहेत। या वर्षाअखेर संपूर्ण महापालिकेकडे शाळा चालवण्यासाठी केवळ 209 शिक्षक राहतील। मनपा शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता हेही एक गंभीर कारण आहे। 3 दशकांपासून नियमित शिक्षक भरती न झाल्यानं अनेक पदं रिक्त आहेत। त्यातच निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत असल्यानं परिस्थिती आणखी बिकट होते। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय। मनपा शाळा बंद होण्यामागे पटसंख्या घटणं, जीर्ण इमारती, निधीची कमतरता आणि इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे वाढलेला पालकांचा कल अशी अनेक कारणं सांगितली जातात। मात्र प्रश्न असा आहे की मनपा शाळांमध्ये आधुनिक सुविधा, इंग्रजी माध्यम, डिजिटल शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न का झाले नाहीत? डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मनपा शाळा मागे का पडल्या याचं उत्तर शोधण्याची गरज असल्याचं शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे। साधारणतः ज्या महानगरपालिकेच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या सरकारी ज्या शाळा बंद होत आहेत त्याच्या मागे सरकारचं धोरण पहिल्यांदा कारणीभूत आहे। आम्ही अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये फिरलो, अनेक पालकांशी चर्चा करतो। त्यांना सरकारी शिक्षण हवं आहे, परंतु आहे त्या स्थितीतली शाळा त्यांना नको आहे। पण पहिल्यांदा शिक्षण हक्क कायद्याच्या निकषावर या शाळा उभं करणं ही पहिली गरज मला वाटते। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षकांच्या सरकारी शाळांमधले 37,000पेक्षा अधिक शिक्षकांची रिक्त पदे आहेत। तिसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो की या संदर्भातलं इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांची गुणवत्तापूर्ण शाळा असते असा एक अपप्रचार साधारणतः केला गेलेला आहे। शेवटचा मुद्दा मी मांडतो की शिक्षकांकडे दिलेले जे काम आहेत अशैक्षणिक कामं याच्यामुळे शिक्षक खूप बेजार झालेले आहेत। दरम्यान मनपा प्रशासन मात्र परिस्थिती बदलण्याचा दावा करत आहे।
शाळांमध्ये आधुनिक सुविधा, सेमी इंग्लिश शिक्षण आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं काम सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अशाच काही शाळा आहे की असं काही तिकडे काही वेगळं लागलं नाहीये, पण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर काही वेगळं नाहीये, पण तरी सुद्धा शिक्षकांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे अतिशय चांगला प्रतिसाद त्या एरियातनं मिळतोय. सो याच गोष्टीवर फोकस करून शिक्षकांवर काम करून चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी ज्या गोष्टी या 3 शाळांमध्ये होतात, त्या तिथल्या गुड प्रॅक्टिसेस बाकी ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षणाचा दर्जा सुद्धा तुम्हाला येत्या 5 वर्षात सुधारलेला दिसेल आणि नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला इथे सुधारलेलं दिसेल. दरम्यान बंद पडलेल्या अनेक मनपा शाळा शहरातील मोक्याच्या ठिकाणी असल्यानं त्यांच्या जागांवर अनेकांचं लक्ष असल्याचीही चर्चा आहे. मात्र कोणतीही शाळा बंद होणं म्हणजे केवळ एका इमारतीला कुलूप लागणं नाही, तर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी कमी होणं आहे. त्यामुळे या शाळांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी प्रशासनानं ठोस आणि दीर्घकालीन धोरण राबवण्याची गरज व्यक्त केली जाते. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.